नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज मला फारसं बोलायचं नाहीये, बरंच काही दाखवायचं आहे आणि दाखवल्यावरती निष्कर्षावर तुम्हालाच यायचं आहे, मला यायचं नाहीये. मी माझ्या निष्कर्षावर आलेलो आहे. मी माझी मतं ठाम करून ठेवलेली आहेत आणि माझ्या ठाम मतांवरच मी बोलत असतो. लोक उगाचच मला तटस्थ पत्रकार वगैरे वगैरे असले काही शिक्के मारत असतात. मुळात मी पत्रकार आहे का हा माझा प्रश्न आहे. म्हणजे मी वाटतो का एवढं बोलल्यावर मी पत्रकार आहे असं तुम्हाला वाटतं का? तर मी आहे युट्यूबर. मी व्यक्त करणारा माणूस आहे. माझ्या भावना, माझ्या विचारांना, ही आहे माझ्या विचारांची अभिव्यक्ती. ती ज्यांना आवडत नाही त्यांना आवडलीच पाहिजे यासाठीचा प्रयत्न नाही आहे. माझ्या मतांशी जे विरोध ठेवतात त्यांना मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न अजिबात करत नाहीये, गरजही नाही आहे. कारण मला माहित आहे मी डोकं फोडून जरी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला तरी ते होणार नाहीये. माझा हा व्हिडिओ माझ्या मताशी सहमत असलेल्या माणसांसाठी नाही आहे, कारण ते माझ्या मताशी सहमत आहेत, त्यांची मतं दृढ झाली पाहिजेत. माझा हा व्हिडिओ त्या कुंपणावरच्यासाठी आहे ज्यांना माझे विचार बरे तरी वाटतात पण कधी कधी ते झुकलेले असतात, त्यांना अधिक कन्व्हिन्स करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे ही आहे अभिव्यक्ती. आता ही अभिव्यक्ती का करावी? तर जागो जागो हा संदेश कोणीतरी देणं आवश्यक असतं. बरं, दुसऱ्या कोणीतरी दिला पाहिजे हे कशासाठी? म्हणजे जेव्हा पाय पोळू लागतात जमिनीवर चालताना तेव्हा सगळ्या जमिनीला चामडं लावण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा आपल्या पायात चप्पल घातली म्हणजे बस, पाय पोळणार नाहीत. तसा साधा सोपा स्वरूप पहा हा विनोबा भावेंचा संदेश आम्ही आमच्या आचरणात आणतो आहोत. आपणच सुरुवात करावी. शिवाजी जन्मावे लोकाच्या घरात हे कशासाठी? महाराज आपल्या घरातही जन्माला येऊ शकतातच की, म्हणून आपणच सुरुवात करायची इतकंच. आता मी मुद्द्यावरती येतो आहे. मुद्दा हा आहे की आतापर्यंत हिंदूंच्या वरती होणारी आक्रमणं, हिंदूंच्या वरती बोलले गेलेले विषय हे खूपच गंभीर रूप धारण करत आहेत. वेगवेगळ्या धर्माच्या संघटना सातत्यानं हिंदू धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदू धर्माला लक्ष्य करत असताना हिंदू विखंडित होईल याची व्यवस्था केली जाते आहे. म्हणजे हिंदू धर्म जाती जातीच्या चौकटीत विखुरला जावा असं बघितलं जात आहे. माझ्या या यवनानो परत फिरारे या व्हिडिओमध्ये काही लोकांनी यवन तुमच्यात आले तर तुम्ही तुमच्या जातीत घ्याल का हा प्रश्न विचारला होता. हो, घेऊ, का नाही घेणार? अशा कित्येक मुस्लिमांचं शुद्धीकरण करून हिंदू धर्मात घेताना त्यांना ब्राह्मण नाव, ब्राह्मण जात बहाल करायची असेल तर हरकतच नाही. कारण ब्राह्मण ही जात जन्माने मिळत नसते, ती बुद्धीनी कमवावी लागते. ज्याला विद्यार्जन करण्याची सवय आहे, ज्याला विद्याध्यापन करण्याची सवय आहे त्याला ब्राह्मण म्हणावं. म्हणून तीही द्यायला मी तरी व्यक्तिगत तयार आहे. आणि मी सगळ्या हिंदू धर्मातल्या मोठ्या धर्मपीठांना विनंती करतोय की सगळ्याच वारकरी संप्रदायांचा ब्राह्मण असाच उल्लेख आपण केला पाहिजे, कारण ज्ञान त्यांच्याकडे आहे. जन्मावर आधारित रचना नाहीच आहे ही. बरं, जाऊ दे, पुढे जाऊया. आता हिंदू धर्माला कितीही आपण मोठं म्हणत असलो तरीही हिंदू धर्मावर संघटितरित्या होणारे हल्ले हिंदू धर्माचं मोठेपण संपवत चालले आहे. जरा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. कुठला आहे मला माहित नाही, कोणत्या रस्त्यावरती शूट केलाय मला माहित नाही, पण हा व्हिडिओ तुम्ही बघणं आवश्यक आहे. घ्या बघून. बघितलात? छोटासा आहे. 2-3 रानडुकरं मिळून एका वाघाची शिकार करतायत. 3 बलाढ्य रानडुकरांनी एका वाघाला रस्त्यावरच आडवा लोळवलाय. रानडुकरं असतील तरीही वाघाची शिकार करू शकतात हे लक्षात घ्या. पण रानडुकरं संघटित असतील तर वाघाची शिकार करू शकतात. एकटं रानडुक्कर असेल ना तर पार्श्वभागाला पाय लावून पळत जाईल वाघ बघितल्याबरोबर. पण झुंडीनं आले
तर झुंडीनं आल्यावर काय काय ते करू शकतात हे लक्षात घ्या. त्यामुळं झुंडी वाघावर तुटून पडल्या तर वाघाची खैर नाही हे लक्षात घ्या. त्यासाठी ती जी म्हण आहे ना, शेर अकेला घूमता है झुंड में तो कुत्ते आते है, या असल्या ओळी फार झालं तर इन्स्टाच्या रीलमध्ये, फेसबुकच्या व्हिडिओमध्ये किंवा युट्यूबच्या शॉर्टमध्ये दाखवायला बऱ्या वाटतात, मिशीला पीळ देत. शेर तो अकेला आता है कुत्ते झुंड में आते है, एक उधर ठीक आहे, फिल्मी डायलॉग तिकडे. पण आता संघटित व्हावं लागेल, एकसंध व्हावं लागेल आणि त्यासाठी लढा द्यावा लागेल हे लक्षात घ्या. कारण परंपरा जपली पाहिजे. पुन्हा सांगतोय, शाळेमध्ये आम्हाला 10 वर्ष एक प्रतिज्ञा म्हणायला लावलेली आहे आणि ती प्रतिज्ञा आहे, विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. भारताच्या संविधानानं शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हणायसाठी दिलेली ही प्रार्थना ती सतत म्हणत राहणे आणि तिचं पालन करणे हे माझ्या कर्तव्याचा भाग आहे. हे असंवैधानिक कृत्य मी करत नाही आहे. 10 वर्ष माझ्या गुरुजींनी विविधतेने नटलेल्या परंपरेचा मला अभिमान असून त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन हे शिकवलेलं आहे आणि मला ते पाळलं पाहिजे. त्या परंपरेचा अभिमान बाळगला पाहिजे. झुंडीमध्ये आल्यावर काय होऊ शकतं याचा परिणाम देखील मला तुम्हाला दाखवायचा आहे. म्हणजे तो व्हिडिओ तुम्ही बघितलाय, आता दुसरा व्हिडिओ दाखवतोय. कर्नाटकाच्या भाजपच्या पराभवानंतर, काँग्रेसच्या विजयानंतर, तिकडे कोणी जाऊ येवो जळो तिकडे काही फरक पडत नाही, पण त्या पराभवानंतर काही लोक दावा करतायत की आमची मतं किती मिळालीत आणि आम्हाला काय हवंय. ऐका ते. कर्नाटक में कांग्रेस पार्टी 136-135 सीट लेने में हमारा मुस्लिम कम्युनिटी का 88% ऑफिशियल 88% वोटिंग कांग्रेस को मुसलमानों डाले. तो उसके साथ साथ 65 to 72 MLAs कांग्रेस का सिर्फ और सिर्फ मुसलमानों को वोटिंग में जीत के आ गए. इसलिए मैं बता रहा हूँ 2/3 MLAs मुसलमानों का वोट से जीत के आए. अभी तो मुसलमानों का सुन्नी उलमा बोर्ड का ये मुतालबा है, एक DCM मुसलमान को बनाना है, 5 मिनिस्ट्री भी मुसलमान को देना है. उसमें भी होम, रेवेन्यू और एजुकेशन बहुत इम्पोर्टेंट है. उसके साथ साथ होम मिनिस्ट्री और रेवेन्यू. ऐकलं. हे ऐकल्यानंतर आता काय वाटतं, म्हणजे जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाच्या मागे झुंड उभी राहते तेव्हा ते काय मिळवू शकतात. मी तुम्हाला अजून एक व्हिडिओ दाखवणार आहे आणि तो व्हिडिओ आहे, याच झुंडीनं फुकट मतदान केलेलं नाही, काँग्रेसकडून पैसे घेतलेत आणि पैसे घेऊन मतदान केलंय. तो ही व्हिडिओ प्रमाणासाठी बघून घ्या. जमीन को वोट डालो, जमीन को वोट डालो. ये तुम्हारा ये अन्ना की तरफ से है, जमीन भी वोट डालना अन्ना की तरफ से आराम से अब आराम से आओ अन्ना की तरफ से कभी से अल्लाह का शुक्र हमारे शिवन्ना. बघितलात, म्हणजे पैसे घेणार, एकसंधपणे मतदान करणार आणि मतदान झाल्यावर आपल्या इच्छा पूर्ण करून घेणार. रेव्हेन्यू, होम, एज्युकेशन या सगळ्या मंत्रालयांच्या वरती ताबा हवाय. म्हणजे लक्षात घ्या, पुढे काय करायचं आहे, पुढे कशा स्वरूपात करायचं आहे. एज्युकेशनवर त्यांचा ताबा झाला आणि संस्कृती म्हणजे ती शिक्षण संस्कृती आणली तर कोणी काही बोलणार नाही. पण आपल्या शिक्षण संस्कृतीत आपल्याच परंपरांच्या विषयी शिकवल्या गेलं तर मग मात्र आक्षेप व्यक्त होत असतो. असा विचार हिंदू करणार आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जर करणार नसेल तर त्या व्हिडिओत बघितल्याप्रमाणे आम्ही असेच संपणार आहोत का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. हिंदूंना जागं व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टीपासून सावध व्हायला हवं, एकत्र यायला हवं, झुंडीत राहायला हवं. माफ करा, झुंडीत हा शब्द जरासा अवघड वाटतोय, पण संघटित राहायला हवं. कारण संघशक्ती कलेयुगे हे आमच्याच परंपरेनं आम्हाला सांगून ठेवलंय. बघा, पटत असेल तर या, नसेल तर नमस्कार.